मी एका वाक्यात उत्तर देऊ चालेल, म्हणजे तुझी परवानगी असेल. जेवढा विश्वास तुला तिकडनं माझ्याकडे बघताना आणि हा प्रश्न विचारताना वाटतोय, तोच विश्वास प्रेमात. आणि मॅम, हा जो चित्रपट बनवलाय प्रोड्युसरांनी, मन आतले मनातले, या चित्रपटाचं नाव असं का ठेवलंय? त्याबद्दल माझा प्रश्न आहे. सगळ्यांना सांगावं आपण कशाबद्दल, कशामुळे, कल्पना कशी सुचली? असं नजरी आड नको, नाही का? समोरच असं की कसं उत्तर पटकन सुचतं, है ना? खरं तर मी सर्वात आधी स्वतःच्या पायावर उभी राहते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम काही आपण एक जे जास्त महत्त्वाचे ते करूया, ते म्हणजे थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सर, तुम्हाला संपूर्ण कॉलेजच्या टीमला, की तुम्ही आज आम्हाला इकडे प्रमोशनसाठी बोलवलं आणि तुम्ही इतके सगळे गोड आहात. एक छान नाशिकचा जो काही एक चालता बोलता अजरामर एथ वंडर ऑफ द वर्ल्ड आज जो काही मला लाभला आहे. मला तुझं नाव नाही माहिती. दत्तात्रय कामटे, वाणिज्य शाखा, फर्स्ट इयर. तर आता मी प्रश्नांचं उत्तर देते. खरं तर आम्ही दोघं जण आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत. काही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे, आणि कारण 13 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीजला आहे, तर आमची संपूर्ण टीम तिकडे थोडीशी थोडी कामात आहे, मुंबईत अडकली आहे. त्याच्यामुळे मी आणि ऋतुराजच आलेलो आहोत. ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आमचे जे कोणी कॅप्टन ऑफ द शिप आहेत ते म्हणजे जेम्स सर आणि प्रोड्युसर सुरेनजी, ज्यांची ही कल्पना आणि ही कथा आहे. खरं तर हे उत्तर त्यांनी द्यावं. पण फार साध्या सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला होता तेव्हा त्याची कारणं वेगवेगळी होती आणि ती खरीखुरी होती. पण मी एकदम गोड शब्दात आपले जे दत्ताजी आहेत त्यांना मी उत्तर देते. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, माझं पेट नेम मना आहे, बाय द वे. सो मन आतले मनातले. होऊन जाऊ दे तिसराही, मी इथेच उरते. सर काही नाही बोलणार, मग आपण माईक दुसरीकडे देऊ. नाही मॅम, आता विचारू द्या. आता भाऊ म्हणलीस ना, आता चालेल. माझे खूप सारे प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न विचारता विचारता वेळ निघून जाईल, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण म्हणजे चालेल ना तुला? हो, माझे खूप सारे असे काही अवघड प्रश्न आहेत, ते सुचवण्यासाठी तुम्हाला वेळ जाईल. प्लीज जोरदार टाळ्या आपल्या दोन मित्रासाठी. ही एक मेमरी आहे ऋतुराज.